घाटकोपरच्या चिरागनगर परिसरात अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। आपण सध्या उपस्थित आहोत घाटकोपरच्या या चिरागनगर परिसरात, जिथे आपण पाहू शकता रहदारीचा असा हा परिसर आहे। याच परिसरात एका टेम्पोवाल्याने जे आहे ते 6 महिलांना एकाच वेळी या एका धडकेमध्ये चिरडून नेल्याची घटना जी आहे ते समोर आली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता काही महिला ज्या आहेत या कोपऱ्यामध्ये जे चिरडून त्या ट्रकच्या टेम्पोच्या खाली आल्या, तर त्यांचे चप्पला सुद्धा इथे अजून पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय रहदारीचा असा हा राहिलेला परिसर आहे। याच परिसरात जे आहे ते टेम्पोने धडक देऊन 6 महिलांना चिरडल्याची घटना जी आहे ते समोर आली आहे। सध्या या परिसरात आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात लोकांची चळवळ असते, येणं जाणं असतं। अतिशय कमी रुंदी असलेला हा परिसर आहे। याच परिसरात ही घटना जी आहे ते घडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ही घटना घडल्यानंतर आता पोलिसांचा देखील बंदोबस्त इथे करण्यात आला आहे। काही प्रत्यक्षी आहेत आपल्यासोबत, इथे आपण त्यांच्याशी त्या प्रत्यक्षांशी बातचीत करून जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने हा अपघात झाला आणि काय झालं। सर दादा, काय सांगाल, आपण प्रत्यक्ष हा अपघात पाहिला, काय झालं नेमकं, काय कशी घडली ही घटना? ये यहाँ से गाड़ी आई टेम्पू, वो टेम्पू वाले को फिट आ गया था, उसने डायरेक्टली यहाँ पे आके ठोका। मतलब यहाँ पे टेम्पू वेम्पू थी सब, मतलब गाड़ी थी ठेला, तो वो ठेले को ठोकते हुए और एक बाइक को भी ठोकते हुए पूरा एकदम लेके गया पूरा। और वहाँ पे जो खरीदारी कर रही थी महिला, वो सब उन लोग उस टेम्पो के नीचे आ गए। हम लोग सब ने उनको निकाला और फौरन रिक्शा करके उनको हॉस्पिटल में भेजा। टेम्पो वाला कशा पश्चात होता, म्हणजे काय? उसको फीट आ गई थी उसको, तो उसके वजह से वो एक्सीडेंट हुआ है। ये वो खरीदी कर रही थी, खरीदी करते करते मतलब वो डायरेक्टली टेम्पो आई ना उसके नीचे, तो उन लोग डायरेक्टली, उन लोगों को मौका नहीं मिला हटने का, तो डायरेक्टली उन लोग उसके नीचे आ गए, तो ऐसा हो गया फिर। नक्कीच, धन्यवाद। एकूण जर आपण पाहिलं तर बाजारपेठ सारखं असं वातावरण इथे असलेलं या बाजारातच ह्या महिला खरेदीसाठी आल्यानंतर जे आहे ते या टेम्पोने आहे त्या महिलांना धडक देत चिरडत या कोपऱ्यामध्ये टाकलं। पोलिसांकडनं पुढील चौकशी जी आहे ते सुरू आहे। आता यापुढे देखील त्या ड्रायव्हरचं नेमकं काय कारण आहे, तो ड्रायव्हर कुठून आला होता, कशा कारणासाठी आला होता, हे सगळं पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।